TCS सारखी कंपनी ज्या वेळेला त्यांच्याकडे काही विशाखाच्या अंतर्गत ICC कमिटीच्या अंतर्गत काही कंप्लेंट आल्या आहेत का, तर त्याचं उत्तर नाही होतं. खरं तर मला असं स्वतःला वाटतं की विशाखा कमिटी किंवा ही जो लॉ बनलेला आहे, हा कायदा जो आहे, हा फक्त शासकीय महिलांसाठी नाही आहे. हा निमशासकीय आणि खाजगी आस्थापनेत काम करणाऱ्या महिलांना सुद्धा आहे. परंतु झालं आहे असं की शासकीय काम करणाऱ्या महिलांना त्यांच्या नोकरीची हमी असते, त्यामुळे त्या पुढे येण्याचं प्रमाण जास्त आहे. परंतु ज्या ठिकाणी नोकरीची हमी नाही, मी एक उदाहरणही सांगितलं की कशा पद्धतीने एक मेरिटवर असणाऱ्या मायक्रोबायोलॉजिस्टला तिने तिच्या HR वरती जो अंगचटीला येत होता, तिने एकदा जाऊन ICC ला कंप्लेंट केली, दोनदा सांगितलं पण ऐकलं नाही आणि तिने त्याच्या कानफटात मारली आणि ती त्या ठिकाणी FIR करायला गेली. FIR झाला 8 वाजता आणि 10 वाजता त्या मुलीला काढून टाकलं कामावरनं. त्यामुळे कामाची शाश्वती, त्या नोकरीची शाश्वती मिळत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की या मुली, या महिला त्यांच्या नाईलाजाने असतील, असहाय्यतेमुळे असतील, हे असल्या हरामखोरांचं जे वागणं आहे ते त्या ठिकाणी सहन करतात. मला पुढे जाऊन असंही म्हणायचं की आता याच्यामध्ये सुद्धा अमेंडमेंट करावी लागणार आहे, कारण कामाचं स्वरूप बदललं आहे. हे होतं की प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरेसमेंट ॲट वर्कप्लेस, ज्याला आपण पॉश ॲक्ट म्हणतो, या पॉश ॲक्टमध्ये आता अमेंडमेंट होणं गरजेचं आहे, कारण आता वर्क फ्रॉम होम होतं, ते सुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड झालं पाहिजे. हॅरेसमेंट म्हणजे कुठल्या कुठल्या पद्धतीची, तर त्याच्यामध्ये ते काम त्या ठिकाणी ॲड व्हायला हवं आहे. एवढंच नाही, ज्या कंपनीच्या पिकनिक जातात, सहली जातात, तिथेही मॉलेस्टेशनच्या घटना घडतात, तिथेही जबरदस्तीच्या घटना घडतात, त्याही पॉशमध्ये इन्क्लूड करायला पाहिजे. शिवाय व्हॉट्सॲप आणि ईमेलचं जे कम्युनिकेशन आहे त्याच्यातूनही हॅरेसमेंट असते, ते त्याच्यामध्ये असायला हवं. ज्या गाडींमधनं, कंपनीच्या गाड्यांमधनं महिला ये जा करतात, तिथंही त्यांना अशा गोष्टींचा सामना करावा लागतो. हे सगळं त्यामध्ये यायला हवं. शिवाय ICC कमिटी कुठल्याही कंपनीची असेल तरी त्यांच्यावरती सिनियर मॅनेजमेंटचा प्रभाव असतो, त्याच्यामुळे ऑटोनॉमस बॉडी अशा पद्धतीची एक स्वायत्तता जी आहे ही ICC कमिटीला देणं गरजेचं आहे. ICC कमिटी कार्यरत करणं गरजेचं आहे. आज आमच्याकडे या कार्यक्रमाला निमा आणि कुठलं आयमा या दोन्ही याचे संघटनेचे अध्यक्ष त्या ठिकाणी आले होते. दोघांच्या अंडर हजारो छोटे छोटे युनिट काम करतात. कायदा काय म्हणतो, 10 पेक्षा जास्त महिला सदस्य तुमच्याकडे असतील तर लगेच पॉश ॲक्ट त्या ठिकाणी लागू होतो. परंतु दुर्दैवाने त्याचा प्रचार आणि प्रसार हा त्या ठिकाणी होत नाही. आणि त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही सन्माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत. याची एक SOP बनवावी लागेल. हे एका डिपार्टमेंटचंही काम नाही आहे. लेबर डिपार्टमेंट, महिला बाल कल्याण, उद्योग मंत्रालय या सगळ्यांनी मिळून एखादं स्क्वॉड पाहिजे आपल्याकडे, फ्लाईंग स्क्वॉड, की कुठल्याही कंपनीमध्ये जाऊन तुमच्याकडे आहे का विशाखाची कमिटी, हे चेक त्या ठिकाणी करायला हवं. कायदा काय म्हणतोय की कुठल्याही आस्थापनेच्या प्रथमदर्शिनी त्या ठिकाणी विशाखा समितीचा बोर्ड लागला पाहिजे, परंतु तो सुद्धा लावण्यात येत नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या कायद्यामध्ये सांगितलेल्या आहेत त्याची तरतुदी पूर्ण व्हायला पाहिजे. नाहीतर बघा, कायदे खूप येतील, खूप कायदे येतील. आज आपल्याकडे महिलांसाठी कायद्यांची कमी आहे का, पण आपण त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आग्रही भूमिका धरली पाहिजे. हे माझं पहिल्या दिवसापासूनचं म्हणणं आहे आणि तेच आज या पॉशला सुद्धा लागू होतं. आणि आज महिला बालकल्याण विभागाच्या अंतर्गत आज ही एक छोटी बैठक घेण्यात आली. त्यामध्ये शासकीय अधिकारी होते, खाजगी आस्थापना कमी होत्या. मला असं कधी कधी वाटतं की त्यांना या गोष्टीचं काही फार असं वाटत नाही आहे. त्यामुळे कधीतरी रिन्यू करायला येत असतील ना गव्हर्नमेंटकडे, त्यावेळेला असा कुठला तरी त्याच्यामध्ये अशी अट टाकली पाहिजे की या सगळ्या कंपन्यांना सरकार दरबारी यावं लागेल, ऑडिट व्हायला पाहिजे, दरवर्षी ऑडिट व्हायला पाहिजे, वर्षातून 2 वेळा तरी अशा पद्धतीच्या कार्यशाळेचं प्रयोजन करण्यात यायला पाहिजे. जर समजा 90 दिवसाची टाईमलाईन आहे, त्याच्यामध्ये जर न्याय नाही मिळाला तर त्याला पेनल्टी सुद्धा असली पाहिजे. अशा पद्धतीच्या काही कडक भूमिका या सरकारला सुद्धा घ्याव्या लागणार आहेत. आणि या संदर्भातलं निवेदन आम्ही सरकारला देणार आहोत. या संदर्भामध्ये SOP आम्ही तयार करायला लावणार आहोत आणि ती फक्त SOP करून आम्ही थांबणार नाही, तर त्या SOPचं प्रभावी अंमलबजावणी कशी होईल हे आमचं पुढचं ध्येय आहे.